नवरा बायकोमध्ये विनाकारण होणारी भांडण टाळण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स. संवादाचे नियम. न बोलता राहू नका. भांडण झाले तरी अबोला धरू नका. अबोल्यामुळे गैरसमज जास्त वाढतात. शब्द जपून वापरा. रागाच्या भरात तू नेहमी अशीच आहेस किंवा तुला काही कळत नाही असे टोमणे मारणे टाळा. नक्की ऐकून घ्या. जोडीदार बोलत असताना मध्येच बोलू नका. त्यांचे पूर्ण ऐकल्याने अर्धे वाद तिथेच संपतात. स्वभावातले बदल. तुलना थांबवा. दुसऱ्याच्या संसाराशी किंवा जोडीदाराशी स्वतःच्या जोडीदाराची तुलना कधीही करू नका. प्रत्येक माणसाचे गुण दोष वेगळे असतात. माफ करायला शिका. झालेल्या चुक्या मनात धरून ठेवण्यापेक्षा त्या विसरून पुढे जा. नात्यामध्ये फायद्याचे असते. अहंकार सोडा. मीच का वाकायचं किंवा माझंच खरं हा अहंकार नात्यात भिंत उभी करतो. छोट्या गोष्टी मोठा आनंद. कौतुक करा. जेवण चांगलं झालं असेल किंवा जोडीदाराने एखादे छोटे काम नीट केले असेल तर मनापासून कौतुक करा. मदत करा. घरातील कामात किंवा बाहेरच्या धावपळीत एकमेकांना साथ द्या. हे माझं काम नाही अशी वृत्ती ठेवू नका. सरप्राईज द्या. कधीतरी एखादी वस्तू भेट देणे किंवा बाहेर फिरायला नेणे यामुळे नात्यात ताजेपणा राहतो. वादाच्या वेळी काय टाळावे. जुने विषय उकरू नका. सध्याच्या भांडणात 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी काढू नका. मुलांसमोर भांडू नका. मुलांसमोर वाद घातल्याने त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि घरची शिस्त बिघडते. सोशल मीडियाचा वापर. जोडीदारावरचा राग फेसबुक किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर टाकू नका. काढू नका. विश्वासाची गुंतवणूक मोकळेपणा ठेवा. आर्थिक गोष्टी किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना एकमेकांना विश्वासात घ्या. खाजगी वेळ. दिवसातून किमान 10-15 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा मारा. नवरा बायकोमधील नाते घट्ट करण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा. दैनंदिन सवयी. हसून स्वागत करा. जोडीदार कामावरून घरी आल्यावर किंवा सकाळी उठल्यावर हसून स्वागत करा. दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक होतो. एकत्र चहा कॉफी. दिवसातून एकदा तरी निवांतपणे एकत्र बसून चहा किंवा कॉफी प्या. ही 10 मिनिटे फक्त तुमच्या संवादासाठी ठेवा. कामाची विचारपूस. आजचा दिवस कसा गेला हा छोटासा प्रश्न जोडीदाराला आपण महत्त्वाचे आहोत याची जाणीव करून देतो. समजूतदारपणा. स्पेस द्या. प्रत्येकाला कधीतरी एकटं राहावंसं वाटतं. जोडीदार तणावात असेल तर त्यांना थोडा वेळ स्वतःसाठी द्या. जबरदस्ती बोलायला लावू नका. पसंतीचा आदर. एकमेकांच्या आवडीनिवडी पूर्णपणे सारख्या नसतील तरी चालेल, पण त्या आवडीचा अपमान करू नका. लहान चुकांकडे दुर्लक्ष. भाजीला मीठ कमी आहे किंवा एखादी वस्तू जागेवर न ठेवणे अशा किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करायला शिका. वादावर नियंत्रण. रात्री भांडण मिटवा. शक्यतो भांडण करून तसं झोपू नका. झोपण्यापूर्वी संवाद साधून मन मोकळं करा. उणीधुणी काढू नका. रागाच्या भरात एकमेकांच्या घरच्यांच्या सासूसासरे किंवा माहेरचे उद्धार करू नका. यामुळे नात्यात कायमची दरी निर्माण होऊ शकते. एक पाऊल मागे. वाद खूप वाढत असेल तर तूच बरोबर आहेस असं म्हणून विषय तिथेच थांबवा. शांत झाल्यावर चर्चा करा. भावनिक जवळीक. एकमेकांचे आधारस्तंभ बना. कठीण काळात काळजी नको, मी तुझ्या सोबत आहे हे वाक्य कोणत्याही औषधापेक्षा जास्त काम करते. गॅसिप टाळा. जोडीदाराबद्दल इतरांकडे तक्रार करण्यापेक्षा थेट जोडीदाराशीच बोला. हक्काने प्रेम व्यक्त करा. कधीतरी तू माझ्या आयुष्यात आहेस हे माझं भाग्य आहे असं म्हणून बघा. समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जाईल. घराची समृद्धी. आर्थिक नियोजन. पैशांच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. मोठे खर्च करताना एकमेकांचा सल्ला घ्या. मुलांचे संस्कार. मुलांच्या समोर एकमेकांचा आदर करा जेणेकरून मुलेही तुमचेच अनुकरण करतील. संवादाची चतुराई. टोमणे मारणे बंद करा.
तुला कधी सुधारायचं ते माहीत नाही असे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण हे असं केलं तर बरं होईल असे म्हणा. प्रश्न विचारण्याऐवजी मदत करा. स्वयंपाक अजून झाला नाही का असे विचारण्याऐवजी भाजी चिरून देऊ का असे विचारा. यामुळे कटकट न होता प्रेम वाढते. उत्साह दाखवा. जोडीदाराने सांगितलेल्या साध्या गोष्टीमध्ये रस दाखवा. त्यांना वाटले पाहिजे की त्यांचे बोलणे तुम्हाला महत्त्वाचे वाटते. स्वभावातील लवचिकता. बदलाचा हट्ट सोडा. लग्नानंतर जोडीदार पूर्णपणे आपल्यासारखाच वागावा हा हट्ट चुकीचा आहे. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना स्वीकारणे हाच सुखी संसाराचा पाया आहे. चूक मान्य करा. जर तुमची चूक असेल तर ती मोठ्या मनाने मान्य करा. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही. उलट नात्यात मोठी उंची गाठतो. दुसऱ्याच्या मताचा मान. एखादा निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. भले मग तो निर्णय घरगुती कामाचा असो किंवा पैशाचा. वातावरणातला बदल. जुने फोटो पहा. कधीतरी वेळ काढून लग्नाचे किंवा फिरण्याचे जुने फोटो एकत्र पहा. यामुळे जुन्या गोड आठवणी ताज्या होतात आणि सद्यस्थितीवरील तणाव कमी होतो. कधीतरी जोडीदाराला घरकामातून किंवा जबाबदारीतून सुट्टी द्या आणि त्यांना आवडीची गोष्ट करू द्या. हास्य विनोद. घरामध्ये नेहमी गंभीर वातावरण ठेवण्यापेक्षा एकमेकांची थट्टा मस्करी करा. जो संसार हसतो तोच जास्त टिकतो. वादाच्या वेळी ब्रेक घ्या. जागा बदला. जर खूप जोरात भांडण सुरू असेल तर त्या खोलीतून बाहेर पडा किंवा 10 मिनिटे बाहेर फेरफटका मारून या. राग शांत झाल्यावर चर्चा करणे सोपे जाते. पाणी प्या. राग आला की शांतपणे 1 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराचा दाह आणि मनाचा राग दोन्ही कमी होण्यास मदत होते. आम्ही जी भावना ठेवा. पैशांचा हिशोब माझे पैसे आणि तुझे पैसे म्हणण्याऐवजी आपले पैसे आणि आपले घर ही भावना ठेवा. यशाचे श्रेय द्या. तुमच्या आयुष्यात मिळालेल्या छोट्या यशाचे श्रेय जोडीदाराच्या साथीला द्या. त्यांना खूप अभिमान वाटेल. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.